नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर आपण काल आप्याचं पीठ बारीक करून ठेवलेलं होतं. तर सकाळी आता म्हटलं चहा आणि बिस्किट खाऊन ट्युशनला जाता नको त्याला आप्पे म्हटलं, आप्पे इडली डोसा म्हटलं की सकाळी नाश्त्यापासून दुपारी जेवणापर्यंत त्याला तेच पाहिजे असतं. आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. हे बघा, अशी घट्टच ठेवायची. मी परत पाणीच नाही घातले. बारीक करताना जेवढं घातलेलं होतं तेवढंच परत पाणीच नाही घातले. बघा, ह्यात मी जेवढं आत्ता करायचे आहेत तेवढ्याच पिठामध्ये सोडा टाकून पीठ मी हे केलेलं आहे. आणि इकडे आपला तवा छान आता तापलाय. वाफ दिसत असतील तुम्हाला. बघा, तवा तापलेला आहे आपला. आता आपण त्याच्यामध्ये एक एक सोडणार आहे पीठ. दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा साईडलाच घालून घ्यायचं बरं का, कारण मधला पटकन वाफलतो. आता मला काही घालायला येईना. ती एका हातात मोबाईल आणि एका हातात सांगायचं तुम्हाला. आता घातल्यावरच दाखवते तुम्हाला. हे बघा, असं घालून घ्यायचं छान. आणि याच्यामध्ये आता प्लेट आपली झाकून द्यायची, म्हणजे छान वाफलतात. आता बघा, हे असं ठेवलेलं आहे मी वाफायला. एकच घाणा काढणार आहे मी, कारण परत दुपारी खायला ठेवायचं ना. कारण आज जेवण नाही करणार आहे मी. आज हेच खायचं आहे. आज म्हटलं जेवणाला सुट्टी, आज हेच खायचं. चटणीसाठी खोबरं पण काढून ठेवलेलं आहे. चटणी नंतर बनवेन त्याला सोडून आल्यानंतर आता ट्युशनला. आता एका बाजूला चहा ठेवते जरा. एका बाजूला चहा पण ठेवलेला आहे मस्तपैकी. आता अद्रक जरा टाकते त्यात. आता ही बघते वाफललंय का. हे बघा, एक बाजू छान अशी आपली झालेली आहे. तरी पण आपण जरा अजून थांबणार आहे. पलटी मारताना काही दाखवायला येईना मला, कारण एका हाताने मोबाईल आणि एका हाताने ते पलटी मारायचं काही येईना. म्हणून बघा, मस्त अशी पलटी मारलेली आहे आपली. पोहे घातल्यानंतर असा कलर येतो बघा आप्यांना. जर पोहे नाही घातले ना मग व्हाईट व्हाईटच राहतात, एवढे डार्क बनत नाहीत. पोहे घातले ना असा कलर येतो बघा आपल्याला. छान असा मस्त क्रंची बनतात. हो का, किती बिड्याच्या तव्यामध्येच असे बनतात बघा. कधी पण बिड्याच्या तव्यामध्येच बनवा तुम्ही. ते डीमार्टच्या तव्यामध्ये होत नाही तेवढे क्रंची, मऊ पडतात. इकडे चहा आपण ठेवलेला आहे. आता अद्रक टाकते त्याच्यामध्ये जरा. मस्त असा आमचा नाश्ता आज रेडी झालेला आहे. आप्पे, चहा आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करणार आहे. पोह्यामुळे असा कलर येतो बरं का, नाही तर तुम्ही म्हणाले एवढे करपवले का काय. पोहे घातले की असा तांबूस कलर येतो पोह्यामुळे आप्यांना. पण क्रंची लागतात मस्त असे खायला. या नाश्ता करायला सगळेजण. काय झालं बाळा? बघू बघू. पहिली खिडकी भरून यायची अजून आमची, तर खाली एक खिडकी झाली तयार. काय करायचं या खिडक्यांना? माझ्यामुळं काय? मग आता ब्रश करायला नको वय स्वच्छ? हा, करायला पाहिजे का नाही ब्रश? ब्रश करताना निघाला होय. बर, चला. आता 6-7 महिने होऊन गेले पहिल्या दाताला, अजून आला नाही दात. काय करायचं? हा, तोपर्यंत खालचा दात पाडला. नुसत्या खिडक्या बनायला लागले त्या. बोळक खायला काही येईना, आहे ना. मग असं तोडा येते का इकडं? असं कसं तोडतो तू? कसा तोडतो? होय. चला, आता ट्युशनला सोडून येते बाळाला. 10 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. चला, आज 31st. सगळ्यांच्याकडे काय काय प्लॅनिंग आहे नक्की कमेंट करा. हो का? चला मग. रुद्राला सोडून तसंच मी जाणार होते वर्षाकडं. म्हणजे केस धुवायचे आहेत, कारण आमच्याकडं 2 ते 3 दिवस झालं पाणी नाही आहे. आणि केसाला तेल लावून ठेवले पाणी येईल म्हणून. आणि परत मला रस्त्याला गॅसची गाडी दिसली. गॅसवाला काल येऊन गेलेला आणि मी गेलेली नेमकी रुद्राला ट्युशनवरून आणायला, त्यामुळे तो परत गेला. मग आता पण मला गॅसची गाडी दिसली. मग परत अजून तो जाईल म्हणून परत मी रिटर्न आले. म्हटलं आता आलीच आहे तर म्हटलं आता चटणी बनवून घेते. चटणी मस्तपैकी आता नेहमी जसे तुम्ही सगळे बनवता तसेच बनवलेली आहे मी पण. ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं, परत डाळं आणि अद्रक, मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडीशी साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ एवढं टाकलेलं आहे. आता मी याला फोडणी देणार आहे. आता सगळं आवरते आणि मग वर्षाकडे जाते. मग वर्षाकडे जाऊन तसंच येत आहे तर रुद्राला घेऊन येते. आता वाजून गेले 11. तोपर्यंत रुद्राला आणायचा टाईम पण होतोय. छान अशी फोडणी बनवलेली आहे आता मी. ह्याच्यात जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता एकदम मस्त वास येतो. आणि ह्याच्यामध्ये आता मी हे ओतणार आहे. असं मस्त बघा, आता तडका बसलेला आहे छान. सगळं आता आपण एका हाताने करायचं म्हणजे लय अवघड होते बघा. काय करायचं तुम्हाला दाखवायचं आहे म्हटल्यावर.
तर अजून थोडंसं मी ह्याच्यात पाणी घालणार आहे. आता मी पाणी घालते मग तुम्हाला दाखवते. छान अशी आपली चटणी रेडी झालेली आहे बघा. अशी जास्त घट्ट पण मला नाही आवडत. अशी मस्त एक नंबर फोडणी बसलेली. इतकं भारी झाले ना. टेस्ट करून बघितली मी. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ टाकलं. थोडीशी साखर पण टाकलेली, मला आवडते. आता भांडी घासून घेते. तर सकाळी चहा केलेला आणि सकाळी उत्तापा म्हणते आप्पे वगैरे ते खायला दिलेलं. रुद्रच्या पप्पांच्या नाश्त्याची चटणी बनवलेली. आता हे सगळी भांडी घासून घेते. कारण आज मला एवढा लेट का झालेला आहे, कारण आज रुद्रच्या पप्पांचा नव्हता टिफिन. आज टिफिनला होती आम्हाला सुट्टी, कारण आज 31ची आहे पार्टी ऑफिसमध्ये. त्यामुळं त्यांना तिकडं ऑफिसमध्ये आहे जेवण. मग सुट्टी असलं की आमचा असा भेद नसतो. मग म्हटलं आज आता आप्पे करायचे आहेत फक्त. मग म्हटलं जाऊ दे, बाळाला सकाळी एकदा खायला दिलं. मग म्हटलं आज निवांत उठले मी. आज 7:30लाच उठले. जाऊ दे म्हटलं. चला आता किचन जरा टापटीप करून घेतला मस्तपैकी आपला. आता भांडी घासून घेते आणि जाते वर्षाकडं. 1 वाजला मला घरी यायला रुद्रला घेऊन, कारण वर्षाकडे गेलेले. तणू काही सोडत नव्हती. आपलं खूप दिवसांनी गेले, त्यामुळे आपल्या मैत्रिणींच्या गप्पा. त्यामुळे आता आप्पे करायला खूप टाईम जाईल. त्यामुळं म्हटलं जाऊ दे आता आप्पे नाही बनवणार. मरू दे. रुद्रला म्हटलं आपण डोसे बनवून खाऊया. सरळ आपली चटणी आहे तर आता डोसे बनवले. डोसे आणि चटणी खायची. डोसा कसा पटकन होईल, आपल्याला खूप टाईम जातो भाजायला. खूप उशीर झाला. आल्या आता बाळाला दिले डोसे काढून. बाळाला आधी खायला दिलं. भूक लागली बाळाला, कारण मी वर्षाकडे थोडे पोहे खाल्लेले, चहा पिलेला. त्यामुळे मला काही एवढी भूक नाही आहे. त्यामुळे मी छोटे 2 डोसे काढले. म्हटलं जास्त काय खायची इच्छा नाही आहे, थोडंसंच घेतलं. म्हणून मग त्या आप्याच्या नादाला लागलीच नाही, कारण बाळाला पण भूक लागली. वर्षाकडे बसले त्यामुळे याला पण आणायला लेट झाला. गप्पा टप्पा करत बसले की उशीर होतो. म्हटलं राहू दे आता, आप्याच्या नादाला लागायचंच नाही. म्हटलं जाऊ दे आता, खाऊन घे. कशी झालेत बाळा? चटणी कशी झाली? चला खावा आता, एन्जॉय. रुद्रच्या पप्पांच्या ऑफिसमध्ये 31ची होती पार्टी. त्यामुळे त्यांनी येताना व्हेज भाजी आणलेली होती, डाळ आणलेली होती. आणि मग मी घरी चपात्या बनवलेल्या होत्या मस्त गरमागरम. आणि रुद्रच्या पप्पांना ऑफिसमध्ये या डायऱ्या भेटलेल्या आहेत. टोटल 4 डायरी होत्या. मग एक मोठीवाली डायरी ते वापरतात, बाकीच्या डायरी मग आम्ही आपलं असंच माझ्या कामासाठी, रुद्रच्या कामासाठी आपलं घरी ठेवत असतो. कशाला नाही कशाला तरी येत असते. आणि हा पेन पण भेटलेला आहे ऑफिसमध्येच. खूप मस्त वाटलं काय ना काहीतरी आपलं नवीन वर्षाचं. न्यू इयर सेलिब्रेशन करायला चला आम्ही सोसायटीचे सगळेजण एकत्रित मिळून चाललेलो आहे खाली. तर बघू आता काय काय प्लॅनिंग होतं. छोटंसंच करायचं, पण तेवढाच आनंद सगळ्यांना भेटतो म्हणून सगळेजण आता खाली जमा झालेले आहेत. मस्त आता सेलिब्रेशन 12 वाजेपर्यंत मस्त एन्जॉय करायचा आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं. चला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, कंटिन्यू करा. इकडे मी खाली गेलेली होती, पण काहीच तयारी अजून झालेली नव्हती. मग मी गेल्यानंतर परत वॉचमनला सांगितलं की आपला गाण्याचा बॉक्स वगैरे सगळा ऑफिसमधून बाहेर घेऊन ये. आणि मग तो लावला, गाण्याचा बॉक्स लावला. टेबल वगैरे आमचा हा नेहमीचा असतो, तो टेबल वगैरे बाहेर आणायला सांगितला. केक वगैरे आणला आणि मस्त केक वगैरे कट केला. छान एन्जॉय केला. मस्त सगळ्यांनी डान्स वगैरे केला. खूप मस्त एन्जॉय. इतकं छान वाटलं ना. तेवढाच एक दिवस, नाही तर रोजच आपला आहे 4 भिंतीच्या आतमध्ये कपडे भांडी जेवण हे लाईफमध्ये आपल्या चाललेलंच आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.